महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे एकादशी स्पेशल फराळ. बटाटा साबुदाणा पोळी, खिचडी आणि खोबऱ्याची चटणी, राजगिराचा लाडू आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण नरम झालेत. बनवायला अतिशय सोपे आहे. एकादशीच नाही, कुठल्याही उपवासाला तुम्ही बनवू शकता. वळूया रेसिपीकडे. थंड झालेले गरम असलेले साबुदाणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला काढायचे. हे मिक्सरमधून काढून घेऊया. याचं पूर्ण बारीक पीठ करायचे. पीठ चाळणीने चाळून घ्यायचे आणि वरती जे कण राहील ते घ्यायचे नाही. इथं आपण बटाटे उकडून घेतलेत, ते आता किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे. मेजरमेंटच्या एक कप भरून साबुदाणा पीठ घेतले दळून आपण. तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता. आणि 1 कप बटाटा, एक कप साबुदाणा पीठ असेल तर 1 कप पूर्ण भरून तो बटाटा घ्यायचा आहे उकडून किसलेला. साबुदाण्याचं पीठ तेवढाच रताळ्याचा किस आपण घेतलाय. दोन्ही एकाच मापात घेतले. आपण रताळ्याची पण चपाती करतोय उपवासाची. इथं आपण घालतोय चवीनुसार मिरची, हिरवी मिरचीचा ठेचा, फक्त हिरवी मिरच्या घेतलाय, बाकी काहीच घेतलेलं नाही. त्यात हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय, बाकी काही घेतलेलं नाही. आणि चवीनुसार मीठ घालतोय. तुम्हाला हवं असेल तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही घालू शकता. आणि याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे, याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं वरण पाणी घालायचं आहे, नाही लागलं तर नाही घालायचं आहे. अशा पद्धतीने बटाट्यामध्येच शक्यतो पीठ मळून घेतलं. लागलं तर पाण्याचा हात लावा. इथं आपण रताळ्याच्या ह्याच्यात मीठ आणि मिरची घालून घेतोय आणि ते पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण पोळी लाटून झाली, थोडीफार चिरते किंवा चिरल्यानंतर डब्याच्या सहाय्याने ती काढून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्या पोळ्या भाजतात.
इथं आपण ओलं खोबरं तुकडे करून घेतले आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या. भाजल्यामुळे तिखटपणा कमी होतो. थोडीशी कोथिंबीर घेतली. तुम्ही खात असाल तर घेऊ शकता, नाही तर स्किप करू शकता. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला फराळ तयार आहे. एकदा हा फराळ बनवून बघा कोणत्याही उपवासाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.